कर्माचं फळ मिळतंच. खरं म्हणजे पूर्वाच्या लग्नाचं वय उलटून चाललं होतं हे तिलाही जाणवत होतं. हे इतर कोणी बोलून दाखवलं नाही तरी तिला चांगलं समजलं होतं. तिच्यासाठी स्थळं आणायला वारंवार विवाह मंडळाचे नातेवाईकांचे उंबरठे झिजवणारी पूर्वाची आई, तसेच मिळेल त्या पत्त्यावर जाऊन चौकशी करणारे तिचे बाबा, पाहायला येणारे लोक आणि ते यायच्या वेळी हॉल घर नीटनेटकं करणारा तिचा छोटा भाऊ सोहम. आता या सर्वांना जणू काही या सर्व कामांचा कंटाळाच आला होता. अजून किती दिवस तेच ते करायचे? अजून किती दिवस अनोळखी लोकांकडे अपेक्षेने पाहत राहायचे आपण? असे वारंवार मनात विचार यायच्या तिच्या. सुरुवातीला पूर्वाच्या खूपच जास्त अपेक्षा होत्या. म्हणजे मुलगा उच्च शिक्षित असावा, दिसायला देखणा हवा, चांगला पगार हवा, अशा एक ना अनेक अपेक्षा तिच्या होत्या. पण आता जसा मिळेल तसा कमी शिकलेला, मामूली पगार मिळवणारा का असेना, पण पसंती सांगणारा एक तरी मिळू दे, अशी ती देवाकडे प्रार्थना करत होती. पूर्वाचे वडील ती घरात नसताना म्हणायचे, पण चुकून एक दोनदा पूर्वासमोरही बोलून गेले होते, जसा मिळेल तसा मिळू दे. पण मध्येच सोहम सावरून घेत असायचा. म्हणजे तसं नाही ग ताई, बाबांना असं म्हणायचं होतं की नुसता होकार यायला हवा. मग तसल्या कमी शिकलेल्या मामूली कमावणाऱ्या मुलाला आपणच नकार कळवला असता. हे आणि असंच बोलणं घरात नेहमी सुरू असायचं. पूर्वाची 10 ते 5 शाळा असल्यामुळे तेवढ्या वेळी ती घराच्या बाहेर असायची. पण तिचं वय वाढत होतं आणि आईच्या डोळ्यांचं पाणी मात्र अखंड वाहत होतं. आणि अचानक देशपांडेंकडून होकार आला. सकाळीच त्यांचा फोन आला, आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून. पुढील बोलणे करण्यासाठी आम्ही येत आहोत. पूर्वाला तर हे ऐकून धक्काच बसला. 2-3 दिवसांपूर्वी देशपांडे त्यांच्या 2-3 मित्रांसोबत आले होते. नागपूरच्या बँकेत असणारा गोरापान रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला हा माणूस आपल्याला कसं काय पसंत करतोय असं वाटून तिने तो विचारच मनातून काढून टाकला होता. आणि आज त्यांचाच होकार आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी बैठक बसली आणि लग्न ठरले. देशपांडे घरचे खूप श्रीमंत होते. त्यांची शेतीवाडी भरपूर होती, राहायला स्वतःची जागा आणि बँकेतील नोकरी होती. घरात फक्त त्यांची म्हातारी आई, बाकी जवळचे असे नातेवाईक त्यांना नव्हते. आई मात्र गेल्या 5-6 वर्षापासून अर्धांगवायूने आजारी पडली होती. एवढी एक गोष्ट सोडली तर नाव ठेवण्यासारखं त्या स्थळात काहीच नव्हतं. त्यांना फक्त घर व्यवस्थित सांभाळणारी मुलगी हवी होती. खरं म्हणजे पूर्वाला स्वतःलाच प्रश्न पडला होता, आपल्यासारख्या मुलीला त्यांनी कसं काय पसंत केलं याचे. मात्र तिला आश्चर्य वाटत होते. पण आता काहीही मनात शंका आणायच्या नाहीत असं आईने तिला बजावलं होतं. पूर्वाच्या बाबांनी यथाशक्ती खर्च करून पूर्वाचे लग्न करून दिले. पूर्वा अगदी खुशीत होती. एवढा मोठा बंगला आणि तिथले वैभव बघून स्वतःचाच तिला हेवा वाटत होता. पण पूर्वा धास्तावलेली होती. इथे काहीतरी गडबड आहे असे तिला राहून राहून वाटत असायचे. एवढ्या मोठ्या घरात माणसांची मात्र कमतरता होती. तिची सासू अंथरुणावर पडून होती आणि देशपांडे मात्र लग्नानंतर काही दिवसातच कामठी गावाला निघून गेले होते. नागपूरपासून जवळच कामठी गावाला त्यांची पोस्टिंग होती, त्यामुळे ते निघून गेले. पूर्वा मात्र बावरून गेली. 2-3 दिवसांनी देशपांडे परत आले. आज तरी ते आपल्याशी काहीतरी बोलतील या आशेवर पूर्वाने दिवसभर वाट पाहिली आणि रात्री त्यांनी तिला आपल्या खोलीत बोलावलं. पूर्वाच्या अंगावर रोमांच उभे होते. तिने दुधाचा ग्लास भरला आणि सुंदरशी साडी नेसून डोक्यावर गजरा माळून त्यांच्या खोलीत गेली. ते खिडकीजवळच सिगारेट ओढत उभे होते. ती आत गेल्यावर त्यांनी तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि ते म्हणाले, पूर्वा, मी केवळ आईच्या आग्रहाखातर तुझ्याशी लग्न केलं आहे. काय? ते शब्द ऐकताच पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. हो, दुसऱ्या एका मुलीवर माझं प्रेम आहे, पण ती इतर जातीची असल्यामुळे आईला ती मान्य नाही. तरीही आम्ही दोघं 2 वर्षांपासून एकत्र राहतो. मला 2 मुलंही आहेत. पूर्वाला आपल्या कानात कोणीतरी शिशाचा रस ओतला आहे असे तिला वाटले. कशाला मला फसवलं? कशाला माझ्याशी लग्न केलं? त्यावर देशपांडे म्हणाले, अगं, तुझ्यावर मी भाळलो असे वाटले की काय तुला? तू स्वतःला कधी आरशात पाहिले आहेस का? आता तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे हे घर आणि माझ्या आईला तुला सांभाळावेच लागेल.
तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. म्हणे कमतरता भासणार नाही. अहो, तुम्हीच माझे नाही तर काय कामाचे मला ते वैभव. पूर्वाचे डोळे पाण्याने भरून आले. आपल्या नशिबाला दोष देत तिने स्वतःला कसेबसे सावरले. मी सुंदर नाही हे मला मान्य आहे, पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही माझा बळी का घेतलात? पूर्वाला रडू आवरेना. आपल्या आईवडिलांना काय वाटेल या कल्पनेनेच तिचा कंठ दाटून आला आणि तिला तसेच सोडून देशपांडे निघून गेले. बघता बघता दिवस लोटले. पूर्वाचे डोळे रडून रडून सुजून आले होते. असेच दिवस जात होते. आता माहेरी जाऊन तरी काय करायचे असा विचार करून तिने आईवडिलांना काहीच कळवले नाही. लग्नापूर्वीच पूर्वा MA-BEd झालेली होती. तिने परत नोकरी करायचे ठरवले. थोड्याशा प्रयत्नांनी तिला नोकरीही मिळाली. पहाटे लवकर उठायचे, घरातले आवरून स्वयंपाक करायचा, सासूबाईंना अंघोळ घालायची, अंथरूण आवरायची, त्यांना जेवायला घालायचे. सगळी कामे ती करायची. 11 वाजता शाळेत जायचे. सासूबाईंजवळ लक्ष द्यायला तिने एक मुलगी ठेवली होती. संध्याकाळी 5 वाजता घरी परत आल्यावर परत त्यांची सेवा करायची. आपलं सर्व घरातील आवरून झोपी जायची. असा तिचा दिनक्रम सुरू होता. पण रात्र तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिच्या सासूला मात्र तिची खूप कीव येत होती. त्या तिला नेहमी म्हणत असत, खरंच पूर्वा, तुझे त्याने वाटोळे केले बघ. केवळ मला सांभाळण्यासाठी त्याने तुझ्याशी लग्न केले. मला खरंच अंधारात ठेवले ग त्याने. नाहीतर मी हे लग्न होऊच दिले नसते. पूर्वा म्हणाली, जाऊ द्या सासूबाई, जे नशिबात आहे ते भोगलेच पाहिजे नाही का? असं म्हणून तीच त्यांची समजूत घालत असे. देशपांडे 8-15 दिवसातून एकदा घरी येत असायचा. आईच्या औषध पाण्याला आणि घर खर्चाला पैसे देत आणि निघून जात असायचा. पण त्या पैशाला पूर्वा हातसुद्धा लावत नव्हती. बायको आणि आईला सांभाळण्याचे कर्तव्य ते पार पाडत होते. आपण एखाद्या मोलकरणीप्रमाणे त्यांची आई आणि घर सांभाळत आहो असे पूर्वाला वाटत होते. कुठल्याही गोष्टीची इच्छा तिला उरली नव्हती. पण आज पाण्याच्या घोटांबरोबर एक एक घास गिळून तो दिवस कंटत होती. आणि अचानक तिच्या सासूबाईंना हार्ट अटॅक आला. त्यांना ICUमध्ये ठेवलं. 2-3 दिवस ती हॉस्पिटलमध्येच बसून होती. शेवटी त्या देवाघरी निघून गेल्या. आणि 2-3 दिवसात देशपांडे एकदाही घराकडे फिरकले नाहीत. एकदम आईला अग्नी द्यायला तेव्हाच हजर झाले. आता मात्र पूर्वाला आणखीनच एकटं पडल्यासारखं वाटू लागलं. एवढे मोठे घर तिला खायला उठले. आता तर देशपांडेंच्या चक्रा वाढल्या. पण त्या वेगळ्याच कारणासाठी. त्यांनी तिच्या मागे तगादा लावला की तू हे घर सोडून निघून जा. मी माझ्या पहिल्या पत्नीला इथेच घेऊन राहायला येणार आहे. आईचा अडसर दूर झाल्याने देशपांडे आता घरीच येऊन राहणार होते. पण इतके दिवस घर सांभाळणारी पूर्वा मात्र आता त्यांच्या डोळ्यासमोर नको होती. पण पूर्वा मात्र आता खंबीर झाली होती. ती घर सोडायला मुळीच तयार झाली नाही. घर आणि नोकरी असा तिचा दिनक्रम सुरूच होता. एक दिवस घटस्फोटाचे कागद तिच्या हातात पडले. देशपांडेंना तिच्यापासून घटस्फोट हवा होता. आता मात्र ती स्वतःला खूपच हतबल समजत होती. वकिलांच्या सल्ल्याने तिने घटस्फोटाला विरोध केला. प्राण गेला तरी मी हे घर सोडणार नाही असे तिने देशपांडेंना बजावलं. कोर्टाच्या खेपा मारण्यातच असेच दिवस निघून जात होते. मध्यंतरी महिनाभर देशपांडे पूर्वाकडे फिरकलेच नाही. काय झालं असावं पूर्वाला काही कळेना. आणखी त्यांचा काहीतरी वेगळाच डाव असेल याबद्दल तिला शंका आली. तिने चौकशी केली तर तिला समजलं की ते खूप आजारी आहेत. त्यांना अर्धांगवायू झाला आहे. पूर्वाला एकदम धक्काच बसला. एवढा धडधाकट माणूस आणि अर्धांगवायूने गलित गात्र झाला. मनावर दगड ठेवून ती पाहायला गेली. आज प्रथमच ते केविलवाणे दिसत होते. पण ते एकटेच दवाखान्यात होते. त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. ते आजारी पडल्यापासून त्यांची पहिली पत्नी दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी निघून गेली होती. त्यांची सेवा करायला जवळ कोणीच नव्हतं. परावलंबी झालेल्या देशपांडेंना बघून तिला त्यांची कीव आली. तिने डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यांना नागपूरला स्वतःच्या घरी हलवले. अंथरुणावर पडून देशपांडे पूर्वाची धडपड बघत होते. पूर्वा, मी तुझा अनंत अपराधी आहे. तू एवढी माझी सेवा करतेस. खरंच हे घर, ही इस्टेट सगळं तुझंच आहे. आपण आता सुखाने राहू.
मला क्षमा कर. पूर्वा म्हणाली. सुख तर माझ्यापासून केव्हाच दूर पळाले. पूर्वाने हळूच आपला हात त्यांच्या हातातून सोडवून घेतला. तुम्हाला तुमचे घर हवे होते, घटस्फोट हवा होता. नाही नाही पूर्वा, मला काहीच नको. मला फक्त तू हवी आहेस. मी खरंच फार स्वार्थी आहे. इतके दिवस मी तुझा कधीच विचार केला नाही, म्हणून देवाने मला अशी शिक्षा दिली. यापुढे मी तुला खरंच कधीही अंतर देणार नाही. ऐकशील ना माझं? होय देशपांडे, आज प्रथमच मी तुमच्या नावाचा उच्चार करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी स्वतःचे मन मारत जगायला शिकले. प्रत्येक गोष्टीत अपमान गिळत राहिले. तुमच्या आईला सांभाळले, तुमचं घर सांभाळले, पण आता मात्र खरंच मी थकून गेले आहे. तुमचे घर मी तुमच्या ताब्यात दिलं आहे. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून ठेवल्या आहेत आणि आता मी सर्व ऋणातून मुक्त झाले आहे. आता मी अनाथ आश्रमामध्ये नोकरी करणार आहे. मला नोकरी मिळाली आहे. उद्या मला तिथे रुजू व्हायचे आहे. माझ्या आयुष्याची संध्याकाळी मी तिथेच घालवणार आहे. सुखासमाधानाने जगणार आहे. तिथल्या अनाथ मुलांची सेवा करणार आहे. मला तुमचे पैसे, घर काही नको. येते मी, असं म्हणून एकदाही मागे न पाहता आपली बॅग घेऊन पूर्वा बाहेर पडली. देशपांडेंना मात्र त्यांच्या कर्माची फळं मिळाली. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.